नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। मित्रांनो, आज मराठा समाजाला एक ऐतिहासिक विजय मिळाला आहे। सगळीकडे जल्लोष होतो आहे, फुगड्या घालतायत, लोक नाचतायत, पेढे वाटतायत, आनंदाची गोष्ट आहे। मनोज जरांगे पाटील हा एक फाटका माणूस, हा किती मोठा पराक्रम गाजवू शकतो हे आपण आज पाहिलं आणि यापूर्वी देखील पाहिलं। यापूर्वी टप्प्याटप्प्याने ते यश मिळवत गेले आणि जरांगे पाटलांचं वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत अनेक वर्ष मराठा समाज हा आपल्या हक्कासाठी म्हणजे आरक्षणासाठी भांडत होता, पण यश मिळत नव्हतं। याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मराठा समाजामधले अनेक नेते, सगळे नेते म्हणत नाहीत, काही नेते अभ्यासू आहेत, नेते काही नेते समर्पित आहेत, पण काही नेते हे विशिष्ट पक्षाचे म्हणून नेते बनले, विशिष्ट पक्षाच्या जवळ गेले, त्यांनी त्याचा फायदा घेऊन राजकारणात काही फायदे मिळवण्याचा उपद्व्याप केला। काही लोक स्पष्टपणे सांगायचं, या गेल्या अनेक वर्षांच्या लढ्यामध्ये हे मॅनेज झाले, सत्ताधारी पक्षाकडनं मुख्यतः भाजपकडनं त्यांना मॅनेज करण्यात आलं। मनोज जरांगे पाटील यांचं निराळेपण असं की ते मॅनेज झाले नाहीत, मॅनेज होत नाहीत। तो फाटका माणूस आहे आणि त्यांनी सगळे जी वाटाघाटी आहेत त्या सगळ्या लोकांच्या म्हणजे आपल्या मराठा समाजाच्या देखत टेलिव्हिजन समोरच्या कार्यकर्त्यांच्या समक्ष सगळ्या चर्चा केल्या आणि वारंवार आपली जर फसगत होती आहे असं त्यांना वाटलं तर त्यांनी मंत्र्यांचं नाव घेऊन, म्हणजे गिरीश महाजन असतील किंवा आणखी अन्य मंत्री असतील, नाव घेऊन त्यांनी त्यांच्यावरती टीका केली, त्यांची टवाळीसवा केली प्रसंगी, पण ते मागे हटले नाही। हा माणूस पारदर्शी आहे, हा माणूस आपलं भविष्य घडवणार आहे। म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की गरीब मराठा जो आहे तो गरीब मराठा हा शिक्षण घेऊ शकत नाही, महागडं शिक्षण घेऊ शकत नाही, महागडं शिक्षण घेऊ शकला नाही तर त्याला अर्धवट शिक्षण सोडायला लागतं किंवा कमी शिक्षण घ्यावं लागतं आणि मग त्याला चांगली नोकरी मिळत नाही। शेतीधंद्यामध्ये आता फारसं भवितव्य राहिलेलं नाही, म्हणजे शेती तोट्याची आहे आणि नोकरी करायची असेल तर नोकरी चांगली मिळत नाही, का नाही मिळत तर चांगलं शिक्षण मिळत नाही। अशा प्रकारची अत्यंत व्यवस्थित मांडणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आणि आज आपली मागणी अनेक मागण्या त्यांनी पदरात पाडून घेतल्या आणि एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यांना ज्यूस पाजला। आता हे सगळं चांगलं आहे, सगळं आनंदाची गोष्ट आहे, पण मी तुम्हाला सावधगिरीचा इशारा देतो। याचं कारण ज्या गोष्टी असतात त्या डिटेल्समध्ये असतात, तपशील बघावा लागेल, नुसता जल्लोष करून उपयोग नाही। मराठा समाजाच्या आनंदात मला मिठाचा खडा टाकायचा नाही आहे, त्यांना आनंद होणं स्वाभाविक आहे, काही ना काहीतरी पदरात पडलं तर आनंद होणं स्वाभाविक आहे। मुख्यतः आम्ही हे गरीब मराठ्यांबद्दल बोलतो आहे आणि गरीब मराठ्यांचे प्रश्न नक्कीच आहेत, पण आता याच्यामध्ये पण आणि परंतु अनेक आहेत, ते आपल्याला सांगणं आवश्यक आहे। ते कसे ते पहिल्यांदा बघा, त्यामध्ये मुख्यतः सगळे सोयरे या शब्दावरनं वाद आहे आणि अनेक कायदे तज्ञांशी मी त्यांच्या मुलाखती ऐकल्या, त्यांच्याशी काही जणांशी बोललो, त्यावरून सगळे सोयरे शब्दावरून कोर्टबाजी होऊ शकते आणि होणार यात शंका नाही। बघा, सगळे सोयरे हा शब्द म्हणजे सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र मिळावीत अशी मागणी जरांगेंची होती, त्याच्यावरती ते अडून बसले होते। आता त्यामध्ये काय म्हटलं बघा, अधिसूचनेमध्ये सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असं असेल। यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल, हे त्याच्यामध्ये तरतूद आहे। आता बघा, म्हणजे जरांगे पाटलांनी काय म्हटलं होतं की आईची जात जर कुणबी असेल तर आईची जात मुलांना लावण्यात यावी आणि म्हणून सगळे सोयरे या शब्दासाठी ते आग्रही होते। सरकारने काढलेल्या आदेशामध्ये काय म्हटलं आहे, सजातीय विवाह संबंधातून तयार होणाऱ्या नातेसंबंधांचा समावेश सगळे सोयरे यात केला जाणार आहे। आता कुणबी आणि बिगर कुणबी
कुणबी बघा, कुणबी आणि बिगर कुणबी यांच्या विवाहाला सजातीय म्हणायचे का? तसं जर म्हटलं गेलं तरच याचा फायदा मिळू शकेल. आणि पुन्हा अध्यादेशात काय म्हटलं बघा, मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगळे सोयरे. मात्र सगळे सोयरे याचा अर्थ सर्वसाधारणपणे पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल असं त्यात म्हटलं आहे. म्हणजे जो मनोज जरांगेंचा जो हे होता की आईची जात कुणबी असेल तर आईची जात मुलांना लावण्यात यावी, तर याच्यामध्येच आता हा घोळ घालण्यात आलेला आहे. आणि याच्यावरनं ही अधिसूचना आहे, अध्यादेश नाही आहे. छगन भुजबळ जे म्हणाले ते बरोबर आहे. आणि याच्यावरती हरकती सूचना मागवण्यात येतील. आणि भुजबळांनी म्हटलं की याच्यावरती सगळ्यांनी, आम्ही तर समता संघटनेतर्फे समता परिषदेतर्फे सूचना आणि हरकती घेणारच आहोत, पण तुम्ही सगळ्यांनी म्हणजे ओबीसी समाजाने सुद्धा या हरकती घ्याव्यात. आणि अशा हरकती घेतल्यानंतर मग तो अध्यादेश काढावा लागेल. जर अध्यादेश हा या हरकती विचारात न घेता जर काढण्यात आला तर कोर्टात जाणारच आहेत. ओबीसी समाजही कोर्टात जाईल आणि अन्यही जाईल. गुणवंत सदावर्ते हे तर कोर्टात जाणार आहे, त्यांनी सांगितलंच आहे. पण गुणवंत सदावर्ते ते देवेंद्र फडणवीस त्यांचे निकटवर्ती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते की ओबीसी हा आमचा DNA आहे. आता ओबीसी हा DNA म्हटल्यावरती ओबीसी आपल्या अधिक जवळचे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग जर ओबीसींचा जर अपेक्षाभंग या ओबीसींना जर असं वाटत असेल की मराठा समाजाला या ज्या काही सवलती किंवा त्यांच्या ज्या मागण्या मान्य केल्या आहेत त्या बरोबर नाहीत, आणि तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस त्याबद्दल समाधान व्यक्त करत असतील की मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो समाधानकारक आहे, तर मग ओबीसी समाजाचं दुःख त्यांना जवळचं वाटत नाही का? मग आमचा तो DNA आहे असं ते म्हणतात, पण मग त्यासाठी ते हटून बसत नाहीत असं म्हणायचं का? देवेंद्र फडणवीसांना स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल. ते असं म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी दोघांच्याही मागण्या आणि दोघांच्याही अपेक्षा विचारात घेऊन मराठा आणि ओबीसी समाज दोघांचंही हित लक्षात घेऊन निर्णय घेतलेला आहे. आता ते असं म्हणाले आहेत. आता मी तुम्हाला सांगतो की फसवणूक कुठे कुठे आहे ते लक्षात घ्या. मी तुम्हाला लोकपालाची आठवण करून देतो. अण्णा हजारेंनी जंतर मंतरवर जे लोकपालासाठी आंदोलन केलं आणि त्यावेळी केजरीवाल सुद्धा त्यांच्याबरोबर होते आणि ते असं म्हणत होते की लोकपाल झाला नाही तर भ्रष्टाचार संपणारच नाही म्हणून. भ्रष्टाचार अनंत काळ चालू आहे. लोकपाल आला की भ्रष्टाचार चुटकीसरशी संपेल. त्यानंतर खूप दिवसांनी मग लोकपाल अवतरला, पण तो लोकपाल आल्यानंतर सुद्धा काही बदल झाला आहे तुमच्या सगळ्या या प्रश्नाच्या सोडवणुकीमध्ये? ती लोकपालाची नशा मैं अन्ना हूँ म्हणणारे होते, कुठे गेले ते सगळे? अण्णा हजारेंना टाकलं अडगडीत. भ्रष्टाचार सगळीकडे मस्तपैकी जोरात चालू आहे, कुठलाही प्रश्न सुटला नाही. मग लोकपालामुळे भ्रष्टाचार संपणार असं म्हटलं होतं, तो लोकपालसुद्धा सक्षम करण्यात आला नाही, हे आपण लक्षात घ्या. त्यामुळे जी नशा असते ना, आम्ही आंदोलन केलं मग आंदोलनाच्या मागण्या मान्य झाल्या, आपण थंड डोक्याने जर विचार केला तर प्रत्यक्षात काय पदरात पडलं असा विचार करावा लागेल. मराठा समाजाने, मनोज जरांगे यांनी सुद्धा तो विचार केला की सगळे सोयरे याच्यावरून आता प्रश्न निर्माण होणार आहेत, कोर्टबाजी होणार आहे, वादविवाद होणार आहेत आणि तो अध्यादेश नाही अधिसूचना आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की बघा, आता मला एकनाथ शिंदेंबद्दल सांगायचं आहे. ते काय म्हणत होते की शिवरायांची शपथ घेऊन मी सांगतो की हे ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता मी मराठा समाजाला आरक्षण देणार. बरं, याचा अर्थ काय आहे? मग ओबीसींच्या आरक्षणाला हात लावायचं नसेल तुम्हाला तर आज जे 50% आरक्षण आहे त्याच्या पलीकडे तुम्हाला जावं लागेल. 50%च्या आत आरक्षण दिलं तर मग ओबीसींमधनंच द्यायला लागेल ना. ते काहीतरी एक तुम्ही सांगा. मग जर तुम्ही 50%च्या बाहेर जर गेलात तर सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं की ते चालणार नाही, कारण इंदिरासानी केसमध्ये हा निर्णय दिला आहे, खंडपीठाने निर्णय दिला आहे सुप्रीम कोर्टाची की तसं चालणार नाही. 50%च्या वर 50%च्या वर जर आरक्षण द्यायचं असेल तर
केंद्र सरकारला घटना दुरुस्ती रीतसर करावी लागेल आणि अशोक चव्हाण वगैरे म्हणत होते की मोदी सरकारनेच ते केलं पाहिजे, ते राज्य सरकारच्या हातात नाही आहे. त्यानंतर मधल्या काळामध्ये मोदी सरकारने काय केलं की हे सगळे मागासवर्ग आयोगाचे जे काही अधिकार आहेत ते स्वतःकडे घेतले. मग पुन्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे हे काही बरोबर झालं नाही, ते आता राज्य सरकारच्याच गळ्यात टाकूया. मग ते राज्य सरकारच्या गळ्यात टाकलं. मग त्यांनी ट्रिपल टेस्ट म्हणजे तिहेरी चाचणी करायला सांगितलं. ट्रिपल टेस्ट म्हणजे काय, तर मागासवर्ग आयोग नेमा, पहिली अट, तसा तो सरकारने नेमला आणि मग आकडेवारी गोळा करा, इम्पिरिकल डाटा, आणि ती आकडेवारी कशी लेटेस्ट असली पाहिजे, कुठली तरी जुनी पुराणी आकडेवारी नाही, आज काय नेमकी मराठा समाजाची स्थिती आहे ती आकडेवारी गोळा करा. आणि तिसरी ट्रिपल टेस्ट म्हणजे काय, हे सगळं केलं, आरक्षण द्या, हे सगळं करून पण 50% पुढे जाता कामा नये. मग आता मला असा प्रश्न विचारायचा आहे एकनाथ शिंदेंना, हे 50% वर तुम्ही दिलेलं नाही, कारण तशा प्रकारचं तुम्ही काही बोललेलंच नाही की 50% पलीकडे किती जाऊ दे, 70-80% जाऊ दे, पण आम्ही आरक्षण देणार, तसं काही तुम्ही दिलेलं नाही. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की आम्ही आरक्षण वेगळा एक प्रवर्ग करून दिलं, 64% गेलं ते आरक्षण, आणि ते आम्ही दिलं, मी दिलं असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते. पण ते सुप्रीम कोर्टाने फेकून दिलं, ते त्यांचं तो कायदा जो टाकून दिला तो त्याने नाकारलं पूर्ण त्याने. याचं कारण ती सुद्धा फसवणूकच होती एक प्रकारची, कारण 50% वर जाता येत नाही, आणि 50% वर जायचं असेल तर केंद्र सरकारला घटना दुरुस्ती करावी लागेल. ते देवेंद्र फडणवीसांनी ते केलं नव्हतं, पण काँग्रेस राष्ट्रवादीने दिलं नाही, मी दिलं, आणि ते त्यांना टिकवता आलं नाही हायकोर्टामध्ये. आता सुप्रीम कोर्टाने निर्णय एक दिला. सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे, त्यांनी हे आरक्षण जे आहे ते नाकारलं आहे. कारण का नाकारलं, कारण जो एक तर काय सगळा जो डेटा होता, आकडेवारी होती, त्याला काय त्या आकडेवारीनुसार मराठा समाज मागास ठरत नव्हता. म्हणजे तुम्ही जो आयोग नेमला होता त्या आयोगाचा अहवाल त्यांनी नाकारला. उद्धव ठाकरे सरकारने वकील दिले नाहीत, काहीच केलं नाही, ते कारण महत्त्वाचं नव्हतं. हे कारण होतं की राज्य मागासवर्ग आयोगाचा जो डेटा तुम्ही नेमला होता, जो गोळा केला होता डेटा, तो सुप्रीम कोर्टाने फेटाळला. त्या डेटामध्ये, माहितीमध्ये मराठा समाज हा मागास ठरत नव्हता. म्हणजे आकडेवारी तशी मिळवली पाहिजे. आणि आज एकनाथ शिंदे काय म्हणतात, कशी गंडवागंडवी बनवाबनवी करतात, ते कसं नॅरेटिव्ह सेट करतायत की मी दिलं. आता एकनाथ शिंदे म्हणतात मी सगळं दिलेलं, मीच दिलेलं आहे. ते काय करतायत आता बघा, मागासवर्ग आयोग नेमला, पण त्यांनी 8-10 दिवसात सगळा सर्व्हे करायचा. महाराष्ट्र हे एक देशातलं मोठं राज्य आहे उत्तर प्रदेशनंतरचं, आणि या इतक्या मोठ्या राज्यामध्ये 8-10 दिवसात सगळा डेटा गोळा होतो मराठा समाजाचा. कशा प्रकारचा डेटा असेल, कशा प्रकारचे आकडेवारी असेल ती. मग ही आकडेवारी तुम्ही यथायोग्य प्रमाणे गोळा केली नाही तर कोर्टबाजी होणारच. मग हे आरक्षण टिकणार नाही. आरक्षण मिळाले काय, मराठा समाजाला सरसकटपणे जे आरक्षण मिळाले, आज राज ठाकरे म्हणाले की आरक्षण कधी मिळणार ते सांगा. आता बघा, मी आता राज ठाकरे आहे ते विषयच नाही, पण राज ठाकरे यांना जातीचं आरक्षणच मान्य नाही आहे. मग त्यांची लाईन काय ते नेमकं मलाही माहीत नाही. आता ते जाती आधारित आरक्षणच त्यांना मान्य नाही आहे, आणि त्यांना हे जातीचं राजकारणच मान्य नाही आहे. मग तरीसुद्धा ते म्हणत आहेत की मराठा आरक्षण तुम्ही मिळवा. मग ते असं का म्हणत आहेत, ते असं म्हणत नाहीत की माझा त्याला विरोध आहे. प्रत्यक्षामध्ये ते काय म्हणाले की जाती आरक्षण जे आहे ते मला मान्य नाही, अशा प्रकारची भूमिका अगोदर घेतली होती त्यांनी. पण आता ते म्हणत आहेत की शिंदे साहेबांना की मिळवा तुम्ही मराठा आरक्षण. म्हणजे मराठा आरक्षण जे म्हणतो आपण, जे काँग्रेसने दिलं होतं ते काही टिकलं नाही. ते सुद्धा त्यांनी निवडणुकीच्या अगोदर चालूगिरी करूनच देऊ केलं होतं, ते टिकलं नाही, हे लक्षात घ्या. मी म्हणतो आहे काँग्रेसने निवडणुकीचा विचार करून घाईघाईने आरक्षण देण्याची तयारी केली होती, पण ते टिकलं नाही. नंतर देवेंद्र फडणवीसांनी देऊ केलेलं आरक्षण तेही टिकलं नाही. महाविकास आघाडी आली आणि गेली. आता याच्यामध्ये महाविकास आघाडी कुठे येत नाही. आता शिंदे म्हणत आहेत
की मी मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. त्यातली महत्त्वाची मागणी अशी काय आहे की कुणबी प्रमाणपत्र काय 54 लाख वगैरे दिली. आता ओबीसीवाले काय म्हणतात की 54 लाख दिली असा दावा करतायत. त्यांचं म्हणणं आहे की ही अगोदरपासूनचीच असावी, त्याच्यातली नवा आकडा किती आहे ते सांगा. म्हणजे कुणबी नेते असं म्हणतायत, म्हणजे किंवा ओबीसी नेते असं म्हणतायत की आमचा याच्यात काही पराभव झाला नाही असं ते म्हणतायत. बरं, छगन भुजबळ सुद्धा राजीनामा द्यायला तयार नाही. छगन भुजबळ काय म्हणत होते की ही बॅकडोअर एंट्री आहे. आजही ते म्हणाले अरे बॅकडोअर म्हणजे मागून 50% आत हे आरक्षण आहे असं छगन भुजबळ म्हणतात. बॅकडोअर एंट्री आहे म्हणजे आज 18% साधारण ओबीसींना आहे, त्याच्यातलंच त्यांच्याच ताटातलं आम्ही देणार नाही म्हणत होते. मग आता हे त्यांच्याच ताटातलं म्हणजे मराठा समाजाचं ओबीसीच आहेत ते, म्हणजे कुणबीच आहेत. सगळ्यांना तशी कुणबी प्रमाणपत्र देऊन ते मराठा समाजाचं एक प्रकारे ओबीसीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि मग ओबीसींच्या ताटातलंच हे मिळणार आहे. आणि मग एकनाथ शिंदे काय म्हणत होते, ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता मी देणार आहे. मग आता हे कुठलं आरक्षण आहे, आकाशातनं पडले का हे आरक्षण? 50%च्या वर तुम्ही जायला तयार नाही आहेत, कारण कोर्ट येईल तिथे, कोर्ट मानगूट पकडे तुमची, देता येत नाही म्हणून. मग तुम्हाला मोदींकडे जायला लागेल, मोदी साहेब द्या, घटना दुरुस्ती करा. पण मोदी साहेब ते ऐकायलाच तयार नाहीत. मोदी साहेबांनी ते इथे मुंबईत महाराष्ट्रात येऊन आरक्षणाचा आसुद्धा काढला नाही त्यांनी. मग काय करायचं? मग ओबीसींच्याच ताटातलं हे आरक्षण आहे एक प्रकारे. म्हणजे मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र, सगळे सोयरे याच्यामधनं सुद्धा अजून प्रमाणपत्र, आणि मग मराठा समाजचं कुणबीकरण होणार आहे. त्याच्यातले जे अजितदादा पवार असतील किंवा नारायण राणे असतील किंवा काही जण असतील ते म्हणतात की नाही आम्ही, काही जण म्हणतात म्हणजे अजितदादांचं नाही, नारायण राणेचं स्पेसिफिक, मी 96 कुळे आहे, मी कुणबी म्हणून घेत नाही मला स्वतःला. त्याच्यामधला एक अहंकार जो वेगळा असतो तो वेगळा. हे लोक या आंदोलनात कुठेही नव्हते. अजितदादा पहिली जे आंदोलन आले, पहिले जे मोर्चे निघाले, त्यामध्ये मराठा सरंजामदार वर्ग म्हणजे मोठे जमीनदार, बागायतदार, कारखानदार, सहकार सम्राट, हे सगळे पूर्वीच्या मोर्चांच्या मागे त्यांचाही सहानुभूती होती, त्या पाठिंबा होता, काही प्रमाण मदत होती. यावेळी मात्र हे आंदोलन आहे ते गरीब मराठ्यांचं आंदोलन आहे, प्रामाणिकपणे केलेलं हे आंदोलन आहे. परंतु माझं काय म्हणणं आहे की एकनाथ शिंदे जे म्हणत आहेत की ओबीसींच्या ताटातलं दिलं नाही, मग हे कुठल्या ताटातलं आहे त्यांनी सांगावं. ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता टिकणारं आरक्षण देऊ. आता हे कसं देणार टिकणारं? कारण सगळे सोयरे या प्रश्नावरनं कोर्टात जाणार लोक, ओबीसी हे सुद्धा कोर्टात जाणार आहे. आणि मग टिकणारं आरक्षण आहे की नाही, कारण तुम्ही अजून डेटा दिले नाही ना. तुम्ही घाईघाईत हे मनोज जरांगेंच्या मोर्चाला प्रतिसाद म्हणून तुम्ही त्यांच्या काही मागण्या मान्य केलेल्या आहेत, पण त्या चॅलेंज होऊ शकतात. माझं एवढंच म्हणणं आहे, मनोज जरांगे पाटीलांचे जे अनुयायी की समर्थक आहेत, त्यांच्यावर प्रेम करणार आहेत, गरीब मराठा आहेत, त्यांना आरक्षण जरूर मिळालं पाहिजे. पण हे टिकणारं आहे की नाही हे अजून सांगता येत नाही. एक लक्षात घ्या तुम्ही, कारण याच्यामध्ये बघा की या आरक्षणामुळे आर्थिक म्हणजे बघा आर्थिक आर्थिक बेसिसवरती जे आरक्षण 10% मोदीजींनी दिले ते आरक्षण आता मिळणार नाही यांना, कारण जे कुणबी प्रमाणपत्र घेणार ते ना. कारण काय, दलित, आदिवासी आणि ओबीसींना जे घटनेनुसार जे आरक्षण आहेच त्यांना या आरक्षणात समावेश नाही आर्थिक मुद्द्यावर. का नाही आहे? कारण त्यांच्या व्यतिरिक्त जे वर्ग आहेत, जे परंपरेने सामाजिकदृष्ट्या मागास नाही आहेत, पिचले गेले नाही आहेत, पण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही गरीब आहोत आणि आम्हालासुद्धा आता हे शिक्षण परवडत नाही, आम्हालासुद्धा नोकऱ्यात आरक्षण टाकणं, आम्ही गरीब आहोत, आम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब आहोत, आम्ही अन्यायग्रस्त, छळ कोणी केला आहे जातीमुळे असं नाही, पण आर्थिकदृष्ट्या आम्हाला जगता येत नाही. अगदी ब्राह्मण समाजाच्या सगळ्यांच्या अशा मागण्या होत्या. मग आर्थिक मुद्द्यावर, आर्थिक निकषावरती हे आरक्षण देण्यात आलं. आणि आर्थिक निकषावरती आरक्षण ज्या मराठ्यांना घ्यायचं असेल, बघा म्हणजे एकदा तुम्ही जर कुणबी प्रमाणपत्र घेतलं म्हणजे तुम्ही ओबीसी झाला, मग तुम्हाला आर्थिक आरक्षण 10% आरक्षणात आज 80% फायदा त्याचा हा मराठ्यांना मिळालेला आहे.
मराठ्यांनी घेतला आहे, मग हे आरक्षण तुम्हाला मिळणार नाही. हा एक मोठा तोटा आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपली जे काय आहे बेरीज वजाबाकी, आपला नेमका काय फायदा झाला. आणि शिवाय हे जे हे जर तुम्ही सगळे सोयरे हा या शब्दावरून जे काय गुंता आहे तो गुंता सुटलेला नाही आहे. आणि ओबीसी संघटना न्यायालयात जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला नेमकं आता काय आहे की काही जणांना प्रमाणपत्र मिळाले, ते ताबडतोब त्याचा फायदा घ्यायला सुरुवात करतील. पण ज्यावेळी हे समजा चॅलेंज झालं उद्या, तर सगळ्यावरती स्थगिती आणली जाईल का विचार करा. मला माहिती नाही, पण याच्यावरती स्थगिती आणली जाऊ शकते. आता हे मी तुम्हाला जे म्हणतो आहे की एकनाथ शिंदेनी गंडवागंडवी काय केलेली आहे की ओबीसींच्याच याच्यातलं त्यांनी घेतले, बॅकडोअर एंट्री केलेलीच आहे. मागल्या दरवाजातून ओबीसींच्या ताटातलं आम्ही घेणार नाही असं म्हणणारे एकनाथ शिंदे हे त्यांच्या ताटातलंच काही घेऊ बघताय. आणि मग लक्षात घेतलं पाहिजे आता याचा राजकीय परिणाम काय होणार. पहिली गोष्ट अशी की एकनाथ शिंदे यांचे काही अनेक आमदार हे मराठवाड्यातले आहेत. बघा संदीपान भुमरे असतील, नंतर खानदेशामध्ये गुलाबराव पाटील असतील, किंवा बरेच नेते त्यांचे आहेत हे तिकडचे आहेत. बरेच संजय शिरसाट असतील. आता त्यांना सांगता येईल की मराठा समाजाचा नेता कोण आहे, मी आहे. मी तुम्हाला आरक्षण मिळवून दिलं, आता तात्पुरतं का होईना पण मी तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे. इतरांनी काही दिलं ते दिलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस असंच सांगत होते की बघा आरक्षण कोणीही, तुम्ही त्यावेळेचं पेपर काढून बघा, कोणी काहीही दिलं नाही. काँग्रेसनी फसवलं, राष्ट्रवादीनी फसवलं, सगळ्यांनी फसवलं, आम्ही दिलं असं भाजपवाले म्हणत होते. पुढे काय झालं, सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्यानंतर मराठा समाजाची निराशा झाली, अतिशय निराशा झाली आणि सगळ्यांनाच त्याचं वाईट वाटलं. आता पुन्हा अशी परिस्थिती होऊ नये की खूप जल्लोष झाला आणि मग पदरात काहीच मिळालं. त्यामुळे जे काही आज मागण्या मान्य झालेल्या आहेत त्याचा नीट विचार केला गेला पाहिजे. पहिला मुद्दा, अधिसूचना अध्यादेश नाही आहे, अध्यादेश नाही आहे तो, आणि ते फक्त अधिसूचना त्याच्यावरती हरकती मागवल्या जाणार नाही. हे तात्पुरतं गोष्टी आहे, अजून फायनल झालेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे आरक्षण टिकणार आहे की नाही हे कोर्टात ठरणार आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही बॅकडोअर एंट्री म्हणजे ओबीसींच्या ताटातलं घेऊन दिलेलं आहे, ते ओबीसी चॅलेंज करून आव्हान देणार त्यात, आणि मग त्या वादामध्ये हे आरक्षण प्रत्यक्षामध्ये मिळेल का नाही हे बघायला लागेल. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं होतं, मी पुन्हा सांगतो की ओबीसींच्या वाट्याच्या आरक्षणात धक्का न लावता टिकणारं आरक्षण तुम्हाला देऊ. मी जे आत्तापर्यंत विवेचन केलं तुम्ही ठरवा की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला आहे की नाही आणि हे टिकणारं आहे की नाही. शिंदे हे बनवाबनवी करण्यात, गंडवण्यामध्ये माहीर आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही. शिंदेंचा उद्देश काय आहे, शिंदे की मी मराठा समाजाचा नेता हे सिद्ध करून दाखवून त्यांना काय दाखवायचं आहे की मी ही शेतकरी कुटुंबातला आहे, मी शिवरायांना मानणार आहे, आणि इथे कॉम्पिटिशन आहे ती देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये. बघा आता मराठा समाजाचं एवढं मोठं ऐतिहासिक आंदोलन झालं, 1 कोटीच्या वर समाज सगळा मोर्चामध्ये सहभागी होता असं सांगण्यात येतं, आणि मूक पाठिंबा अनेकांचा होता. हा सगळा समाज जर आज उद्या म्हणजे आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीसांसारखा माणूस मुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी आहे. कारण आज मराठा समाजाचं आंदोलन झाल्यानंतर आणि शिवाय शिंदेंनी ही गोष्ट केल्यानंतर मग आणि उद्या अशी सुप्रीम कोर्टातले जे पात्रता अपात्रता जे आहेत विधानसभाध्यक्षांच्या निर्णयाबद्दल, त्यानंतर एकनाथ शिंदे हेच त्यांनाच मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करणं फायद्याचं आहे असं जर भाजपला वाटलं तर देवेंद्र फडणवीस शर्यतीतूनच बाजूला पडते. आज अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री बनायचं आहे, पण प्रत्यक्षामध्ये काय झालं आता की अजितदादांच्या वर या सगळ्या मोर्चामध्ये टीका होत होती. मी माहिती मिळवली कालसुद्धा काही ठिकाणी मोर्चाच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस बॅनर्स आणि पोस्टर्सवर होते, तेव्हा मराठा समाजाचे लोक त्यांना अतिशय त्यांच्या विरोधात घोषणा देत होते. स्पष्ट शब्दात सांगायचं तर असंख्य लोक देवेंद्र फडणवीसांना शिव्या देत होते.
मनोज जरांगेंनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी फार मोठ्या प्रमाणात तीव्र टीका केलेली आहे. आणि आज देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटलांचं आणि यांचं कौतुक केलं, पण खुल्या दिलाने असं कौतुक केलं नाही फडणवीसांनी, हे लक्षात घ्या. फडणवीसांच्या चेहऱ्यावरती असा मोठा आनंद दिसला नाही. आणि गुणवंत सदावर्ते लगेच अवतरले ना पडद्यावरती, आणि त्यांनी लगेच सगळं याला आव्हान द्यायला सुरुवात केली. आणि सदावर्ते हे कोणाचं प्याद आहे हे आपल्याला माहिती. अजितदादा पवारांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी दिलं, शब्द खरा काढून दाखवला, पण अजितदादा पवार हे यांच्यावर सुद्धा या आंदोलनामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये टीका केली जात होती अजितदादा पवारांवरती. आणि अजितदादा पवार हे कोणत्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतात की जो श्रीमंत मराठा वर्ग आहे त्याचं प्रतिनिधित्व ते करतात अजितदादा पवार, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मनापासून अजितदादा पवार या सगळ्या लढ्यात होते असं नाही. त्यामुळे अजितदादा पवारांना हा जो काही जो मनोज जरांगे पाटलांचा जो आज विजय झाला आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंच्याकडे मराठ्यांची मतं वळतील का, आणि अजितदादांची मतं कमी होऊन, कारण अजितदादांवरती रोष आहे, ती मतं शरद पवारांकडे ट्रान्सफर होतील का, हा विचार केला पाहिजे. आणि ही शर्यत जी आहे ती ओबीसींचा पक्ष, आम्ही ओबीसींचा DNA असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस त्यांच्या विरोधात मराठा समाजामध्ये असंतोष मनोज जरांगेंच्या माध्यमातून आणि समाजाच्या माध्यमातून वेळोवेळी व्यक्त झाला. मग याचा फायदा जर शिंदेंना होणार असेल आत्ता, तर ही जर बनवाबनवी उघड झाली, म्हणजे हे प्रत्यक्षात हातात फारसं काही पडणार नाही असं जर लक्षात आलं, तर एकनाथ शिंदेंनाही त्याचा फायदा होणार नाही. कारण आज विजयाचा जल्लोष आहे. डिटेल्स सगळी तपशील बघितल्यानंतर लक्षात येईल कदाचित लोकांच्या की अरे शिंदे म्हणतायत ते शिंदे हे आपले राजकीय त्यांनी स्वतःची पोळी भाजून घेतली का तिथे. कारण एक महत्त्वाचा मुद्दा शेवटचा सांगतो की तुमच्याशी असणारा विरोध संपलाय शिंदेसाहेब, समाजाचा तुम्हाला विरोध नाही, चांगलं काम केलं आहे तुम्ही, असं सर्टिफिकेट मनोज जरांगे पाटील यांनी शिंदेसाहेबांना दिलं. यापूर्वी थेटपणे शिंदेसाहेबांबद्दल ते सॉफ्ट भूमिका व्यक्त करत होते, काम करतायत असं म्हणत होते ते, पण आज त्यांनी थेट प्रमाणपत्रच एकनाथ शिंदेंना देऊन टाकले. मी असं म्हणेन मनोज जरांगेंना, तुमच्या त्यागाचं, तुमच्या प्रयत्नांचं, शिकस्तीचं, चिकाटीचं कौतुक आहे, पण अशा भाबडेपणाने तुम्ही सर्टिफिकेट देऊ नका. एकनाथ शिंदे हे कोण आहेत हे तुम्हाला अजून कळालेलं नाही आहे. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना कसं गंडवलं. उद्धव ठाकरे विचारत होते त्यांना, तुम्हाला काही बाजू बदलण्याचा विचार आहे का, तुम्हाला काही तुमच्या काही आकांक्षा आहेत का, तेव्हा नाही काहीच नाही, काही चाललेलं नाही असं म्हणाले आणि ऑपरेशन त्यांनी पूर्ण केलं. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचं कॉज आत्तापर्यंत कधी घेतलं होतं का? इतके वर्ष हे मोर्चे निघत होते तेव्हा एकनाथ शिंदे कुठे होते? अचानकपणे मराठा समाजाचे नेते ते झाले, मराठा समाजाबद्दलचं प्रेम त्यांचं उफाळून आलं. याचाही विचार जरांगे पाटील यांनी त्यांना पूर्णपणे सर्टिफिकेट देण्याच्या अगोदर की त्यांनी खूप काही केलं आहे, चांगले आहेत अशा प्रकारचं जरांगे पाटलांनी अशा प्रकारचं सर्टिफिकेट देण्यापूर्वी यापुढे तरी 10 वेळा विचार करावा. कारण ते भाबडे नेते, ते भोळे भाबडे, ते गावातले आहेत. पण मुंबईतले ठाण्यातले काही नेते कसे आहेत, कसे बेरके आहेत, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. मराठा समाजाची मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक होऊ नये, त्यांनी ठरवलेला उद्देश जो आहे, उद्दिष्ट ते पूर्ण व्हावं, यासाठी मी हे म्हणतोय. त्यामुळे शिंदे यांच्या गंडवागंडवीला फसू नये, कुठल्याही सापळ्यात अडकू नये. आत्तापर्यंत मनोज जरांगे यांनी ही दक्षता घेतली आहे. पण हे भारतीय जनता पक्षाचे लोक काय आहेत आणि शिंदे हे काय आहेत, अजितदादा हे कसे आहेत, हे जवळून त्यांनी जर पाहिलं तर त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे मी त्यांना सावधगिरीचा उपदेश करतोय, उपदेश नाही सल्ला देतोय, अनाहूत सल्ला देतोय की फसू नये, त्यांनी कुठल्याही सापळ्यात अडकणार नाहीच, ते अडकू नये असंही सांगतोय. सावधगिरीचा संदेश किंवा सावधगिरीचा सल्ला देतोय. एवढंच सांगतो.
आणि मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि इथेच थांबण्यापूर्वी आवाहन करतो की हा व्हिडिओ तुम्ही जरूर शेअर करा. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि तुम्ही ज्या प्रतिक्रिया व्यक्त करता त्याबद्दल मी तुमचा मनापासून ऋणी आहे एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.